सबस्क्राईब नक्की करा. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाही एक हरी नामे वीण विठ्ठले हे चित्त प्रपंचा मन हे मनी बैसले से सोने रुपया मृत्तिके समान मानिक पाषाण खडे जैसे तुका म्हणे तैशा दिसतील नारे रिसाची या परी आम्हा पुढे विठ्ठले हे चित्त प्रपंचा पासून व मन हे मनी बैसले आवडते परी नाही का हरे नामे बीन विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून मन हे मने बैसलेसे वंशी विभूषित करा नवनीर दाभात पितांबरा धरुबिंब पदाधरुष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखादर बिंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधरू पावन झालो चराचरी मी कळा कुसरी कायच नेमी बोलू तू ज्ञाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावर विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमन हे मनी बैसलीसे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विष्णुवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. एवढा विठाला
अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगामध्ये तुकोबाराय मृत्यू लोकाचं महत्त्व सांगतायत. तुकोबाराय म्हणतात मृत्यूलोक आम्हाला आवडतो. याचं कारण आहे चिंतन कुठे होऊ शकत नाही, मृत्यूलोकामध्ये चिंतन होऊ शकत नाही. एका हरिनामे विन लोकांनी विचारलं महाराज चिंतन करता येतं, भगवंताचं चिंतन तुम्ही करतायत पण संसार करता करता करतायत. तुकोबाराने सांगितलं आतापर्यंत भगवंताचं चिंतन केलं, नाम संसारही केला, पण इथून पुढे विठ्ठले हे चित्त आता होऊ शकत नाही का. व मन हे मनी बैसली. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत मृत्यूलोकामध्ये आलो, भगवंताचं चिंतन केलं, चिंतन करता करता संसारही केला, परमार्थही केला, पण आम्ही या अवस्थेला येऊन पोहोचलो. सोने रुपी आम्हा प्रत्येकी समान, माणिक पाषाण खडे जैसे. काही असू द्या, कुठली नगण्य साधे पाषाणासारखी वस्तू असू द्या, नवे सोनं असू द्या, नवे हिरा असू द्या, आम्हाला सर्व खडे आहेत, मृत्तिकेसारखे आम्हाला आहेत. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतायत तुका म्हणे तैशा दिसतील नारी आणि रिसाची या परी आम्हा पुढे चिर अभंग व्यर्थ तुम्ही लावून घ्या. विठ्ठला विठ्ठला चालू आपल्याला नाम सप्ताह ते 5 दिवस 7 दिवस 4 दिवस काही कारणास्तव दिल्लीला नाही जाता आलं, जाता येणारच नाही. जवळ मागच्या वेळेस सप्ताह मंचित बाबा म्हणजे काका नाही तिकडं जाता आलं तर आपण इथं सप्ताह काय फरक पडायला. कुठंतरी चिंतनच करायचं. तुकोबाराय काय नाकारणार आहे का. इथं तरी चिंतनच करायचं, तिथं तरी चिंतनच करायचं. ती तुकोबारायांची भूमी आहे, ही ज्ञानोबारायांची भूमी आहे. दोन्ही महात्मे एकच आहे. बघण्याचा दृष्टिकोन जरी बदल असतं तरी वैकुंठाला गेले आणि यांनी समाधी घेतलेली आहे, पण दोन्ही एकच आहे, त्याच्यात काही बदल नाही. मंच भाषेत म्हणलं की आपण तिकडं जायच्या ऐवजी इथं सप्ताह करू. हा 4 दिवसाचा सप्ताह. आज वास्तविक आता मला सेवा करायचीच नव्हती, म्हणलं होळी आहे. कारण देवानं कसे सण लावले बघा ना. बाकीचे सर्व सण हे महिलांच्या वाट्याला आहेत, आपल्या वाट्याला माऊली 2च सण दिले, शिमगा आणि बैलाचा बस बोंबल. कसे काय 2च सण आपल्या वाट्याला आहेत कुणास ठाऊक, पण आहेत हे 2च आहेत आपल्याला, बाकी दुसरं काहीच नाही. बाकी सगळे महिलांच्या वाट्याला आहे. ही आज होळी आहे, ज्यांच्या दारामध्ये आज सप्ताह होतोय. ज्ञानोबारायांची भूमी आहे, ज्ञानोबारायांनी तर तपश्चर्या केलेली आहे आणि समोर संत आहे. काय झालं माऊली ते ताडकटला सत्याला होतं. सत्याला असल्यामुळं काकांना म्हणलं यातला एक टाळ मला द्या. हे टाळ जे मोठे येत नाही, मी काकामध्ये घेऊन जा. मला तसं येत नाही, याच्या बदली तुम्हाला दुसरे 3 टाळ देणार. काकामध्ये मग देणार नाही. पण ते आता माझा व्यवहार त्यांना पटणं, त्यांचा व्यवहार मला पटणं. मी टाळ काही दिला नाही, ते 3 टाळ माझी ते काय घ्यायला तयार राहतं, त्यांचा टाळ मला काय द्यायला तयार नाही. ते म्हणजे असं घेऊन जातो मी, काय हरकत नाही. 3 टाळ मला द्यायला त्यांना काय ते म्हणले नाही. मला ठीक आहे. पण ज्याशी महाराज आम्ही गेलो संस्थानला, फळा संस्थान, बरेच दिवस निघून गेली. दर्शन करून आलो. नंतर 3-4 महिन्याच्या नंतर स्वप्न पडलं, मी मंदिरामध्ये गेलो दर्शनाला आणि त्यावेळेस मोतीराम महाराज झोपलेले होते. म्हणजे काय स्वप्न पडते बघा. मोतीराम महाराजच्या दारात हे म्हणजे हे वेगळं नाही, हे चुकीचं नाही आणि खोटं बोलण्याचं काहीच नाही. जे संत माझ्यासमोर जसे उभे आहेत आज, जसे मला दिसत आहेत, तुम्हाला जागासुद्धा सांगतो. समाधी मंदिर इथं आहे, इकडं तोंड करून सभामंडप आहे,
पण दरवाजातून जेव्हा आतमध्ये जातो या साईडनं, तेव्हा इथं थोडीशी जागा आहे झोपायला बघा आता सुद्धा. त्याला असं ते स्टीलचं केलेलं थोडंसं, पलीकड समाधी अलीकडून रस्ता आहे ना, थोडं जागा आतमध्ये. तिथं मोतीराम महाराज एका कुशीवर झोपले होते. ते पायाला तिथून इथपर्यंत असं बांधलेलं. मग ते गावकऱ्यांनी कुठे सांगितलं, अहो आळंदीचे महाराज आले, त्यांना कीर्तन करू द्या. मोतीराम महाराजांनी आजची बाण वर उचलली आणि जाऊ दे म्हणले, त्याचं काय खरं, ते कीर्तन करीत नाही. काय भूमिका आहे नेमकी. मी विचार केला की हा महात्मा, हा साधू आपल्या कधीच डोक्यात नाही. म्हणजे अगोदर मला नुसतं नावच माहीत होतं, बाकी काय माहीत नव्हतं. पण यांच्या इथं सत्याला गेल्यानंतर की मला कळालं की हा साधू महात्मा इथला आहे. दर्शन केलं, परत काही चिंतन नाही कधीच. पण हा साधू महात्मा का स्वप्नामध्ये यावा. कधी कधी असं वाटतं की आयुष्य परमार्थ करता करता लोक गेले, आपणही तिकडेच जाणार आहात. देव स्वप्नात येणं सोपं आहे हो, साधू स्वप्नात येणं सोपं नाही. तर एक विचार करा, 12-12 वर्ष एक तप करून लोकांच्या देव स्वप्नात येत नाही, साधू कधी यायचा. आणि माझ्यासारख्याच्या हा महात्मा साधू माझ्या स्वप्नात आला, याचा अर्थ माझ्यावर काहीतरी त्यांचं ऋण आहे. विठाला विठाला विठाला. त्याच्याकरता एकच प्रमाण वापरेल माऊली. तुका म्हणे आईसे पर उपकारी, पायावरी डोई माझे. साधू महात्मा पुढे आहे, काय आजी सेवा. त्यामध्ये आमचे मंचक शेट आहेत, काका आहेत, ते माऊली आहेत. खरं पाहिलं मंचक शेट, माऊलीच्या पुढं आपण काय बोलावं. तर माऊली म्हणजे साधी विभूती नाही, उगं त्यांचं माझं कसं प्रेम जडलं हे मला माहीत नाही. माझं चांगल्या सोबत खटकते. कारण हा माझा स्वभाव. मी सगळे कीर्तनकार पाणी पाडलं, एकही शिल्लक ठेवला नाही. सगळेच, फक्त संदीपन बाबा तेवढे राहिले, आता बाकी सगळ्यांसोबत फिरलो, सगळ्यांच्या सोबत चाली म्हणल्या सगळे. पण नाही जमलं कुणाला. त्यांचं माझं महिन्यातच खटकायचं काय ते. पण माऊलीचं माझं काय नंबर, कुणी चमत्कार घडला का काय घडला, माऊलीनं फोन करावं मी यावं असं. कधी कधी मी फोन करावं, त्याशी माऊलीनं मोठ्या अंतःकरणानं सांगितलं. मोठी माणसं ती मोठीच राहतात. हां, ते काय म्हणतात आपल्या सगळ्याला माहिती आहे. अर्धा हांडा आतला म्हणले, त्या हांड्यालाही त्रास आणि जाणाऱ्यालाही त्रास. पण भरलेला असल्यानंतर मला त्रास नाही, मला शांत राहतो. तसं माऊलीचा विचार केला तर नाही, पण कसं जमलं देव जाणे. मी अशी मोतीराम महाराजांना प्रार्थना करेन की असंच इथून पुढे जेवढे मोठे महात्मे संगतीला येतात, माऊली असतील, काका असतील, मंचक्षेट असतील, आमचे विठ्ठलबाबा आहेत, आमचा संबंध तर झाला. काकाला मी आधी पाहिलं होतं, तुमच्या आधी, म्हणजे भेटायच्या आधी. कधी परळीचे महाराज यायचे दिंडीत, माधव महाराज, त्यावेळेस तुम्हाला 2-4 मी पाहिलं होतं, पण ओळख आपली नंतर झाली. काय माऊली, काय वेळेस
मुलाला भाग्य मिळत नाही, वडिलाचं भाग्य मुलाला मिळत नाही, पण इथं दोन्ही मिळतं. वडिलांनी आतापर्यंत परमार्थ केला, तर तोच परमार्थ टिकून चालवण्याकरता चिरंजीव तयार आहे समोर, आणि हा परमार्थ आज चालू आहे. याच्याकरता नामदेवरायाचं प्रमाण काढले मंचक शेठ. मी आज बसल्या चिंतन मांडेन, जास्त न मांडेन, प्रमाण सांगतो नामदेवरायाचं. नामदेवराय सांगतायत, तर याचे भाग्य पुत्राशी पै नाही, विरळायसा एखादा होये नामा. पारमार्थिक आहेत म्हणून मुलगा पारमार्थिक निघेलच असं नाही. पण आता पुढची पिढी आपली, तुम्ही परमार्थ करीत आलात, आता हे सुद्धा शेवटपर्यंत चालणार. आता ढळण्याची शक्यता नाही. लहान असते तर ढळण्याची शक्यता होती, आता ढळण्याची शक्यता, आता परमार्थ शेवटला जाणार. आता नंतरची पुढची पिढी आपण सांगू शकत नाही, असं आपण असेल नसेल. पण यांनी जे परमार्थ केला, यांनी जे भगवंताची सेवा यांना आत्तापर्यंत जी लागली, जे भाग्य यांच्या नशिबात होतं, तेच आता इथपर्यंत पुढं आलं. म्हणून इथे सहज वाचत बसलो होतं माऊली. मी म्हणलं असं कुठं आहे का एखादं प्रमाण, म्हणून मी ते ओळखलं सुद्धा, वाचत गेलो, ते प्रमाण मला सापडलं. भोग महाराजाला मी सहज बोलता म्हणलं, महाराज हे प्रमाण नेमकं काय म्हणते? मला मग कुठून काढलं हे? म्हणलं तुमच्याच गाछातून काढलं, रात्रंदिवस तुम्ही ते सांगता ना. माझ्या आता काय डोक्यात दिसत नाही. मला आहे इतक्या नंबरचा अभंग आहे, तुम्ही बघा म्हणलं आता सुद्धा. नंतर बसल्यावर चर्चा झाली. मला सांगायचं कशा करता, माणूस मोठा जरी असला तर कुठं नाही कुठं कोणासारखं, कोणाकडून काहीतरी घेण्यासारखं मिळतं. मी तेवढं दिल्याचा परिणाम त्यांना. एक दिवस माझ्यासमोर ते पाऊण तास याच्यावरच बोलत होते, विठाला विठाला चला. रस्त्यावर जास्त माऊली आहे, सगळे कलाकार मंडळी, आमची गुरुजन मंडळी, महाराज बालाजी महाराज. हां, आवाज सुंदर, बेस्ट. रात्री कीर्तन सेवा, रात्री कीर्तन सेवा भाग्यवान असेल. फक्त एवढाच आहे की आज ते तिकडे येते, मी इकडं आलो. उद्या असं होईल आम्ही दोघं तिकडं राहीन, तिसराच कोणतरी येईल असं. पण असावी सेवाभाव वृत्ती असावी. वारकरी संप्रदायामध्ये आपण जीवन जगत असताना नाही संप्रदायाची सेवा तुमच्याकडून जरी झाली तरी चालतं, पण एवढं लक्षात ठेवा की आपण संप्रदायाचे पाईक आहोत. एवढं तरी लक्षात ठेवा, आपण संप्रदायाला आपलं काहीतरी देणं आहे. जग आपल्याला काय देईल, साधू संत देव आपल्याला काय देईल हे बघू नका, मग त्यांच्या उत्तीर्ण होण्याकरता आपण काहीतरी करू शकतो का, हे सगळ्यात मोठं आहे. एवढ्याला त्यामध्ये 4 मुक्ती सांगितल्यात माऊली, सगळ्यांना पाठ आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य. सलोकता मुक्ती आहे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी तिने वैकुंठ भुवनी. समीपता मुक्ती आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य 4 मुक्ती आहेत. 4 मुक्ती करत असताना असा विचार करावा, सलोकता मिळवायची, इकडे समीपता मिळवायची, स्वरूपता मिळवायची, इकडे सायुज्य. नाथ महाराजांवर वर्णन करताना असं म्हणतायत, सलोकता वडे भक्तासी करी मी त्यासी वैकुंठवासी, भक्त मागे समीपते करी मी तयासी जीवलोग, भक्त मागे स्वरूपता तयासी मी दे चतुर्भुजता, शंख चक्रा दे सायुजता घनश्यामता सुरेख. सलोकता आवडे भक्तासी करी मी त्याशी वैकुंठवासी, भक्त मागे समीपतेशी करी मी त्याशी जीवलग, भक्त मागे स्वरूपता
तयाशी मी दे चतुर्भुजता, शंख चक्रादी सायुजता, घनश्यामता सुरेख. चौथ्या मुक्तीचा विचार करतात ज्ञानोबराय सांगतायत. तया माझी या सायुजाची चाड, परितेची पुरवी कोड, का सेवा म्हणतली आड, प्रेम सुये कोड नामीची मागावं द्यावं. हे 4 मुक्ती आहेत. पण विचार करताना असा विचार केला, ह्या 4 मुक्ती करताना एकटी चंद्रशेखर महाराज बोलताना म्हणले 4 मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता मुक्ती करता तपश्चर्या करावी लागते, समीपता मुक्ती करता पुण्य कमावं लागतं, स्वरूपता राहिली ज्ञान कमावं लागतं, आणि शेवटी धारणा. या 4 गोष्टी आपल्याला मिळण्याकरता एवढी खरतर तपश्चर्या करतात. तपश्चर्या कुणाच्याने होऊ शकत नाही. आता कलियुगात तप तर होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? आपण बसू शकत नाही. आपले बसायच्या आधीच आपले गुडघे कामातून गेले. होऊ शकत नाही आपल्या कोणता तपश्चर्या. तप फक्त वाल्मिकानंच केलं. महाराज वर्णन करताना म्हणतायत, तप केले वाल्मिकाने, फुटली त्याला 2 पाने. तपश्चर्या ते करू शकतात. 1 पुण्य कमवायचे. तुमच्या आमच्याच्यानं पुण्य होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? रस्त्याने जाता येता किडा मुंगी मरू शकते. जेवढं पुण्य आपल्याकडून सहजरित्या होऊ शकतं, तेवढंच पुण्य आपल्याकडून कमी होऊ शकतं. म्हणून माणसाचं जीवन असं आहे, माऊली, माणसानं ठरवलं तर मरायच्या आत देव होऊ शकतो, आणि माणसानं ठरवलं तर मरायच्या आत नरकाला जाऊ शकतो. विठाला विठाला. माणसाचा स्वभाव आहे, एकाला चांगलं म्हणावं तो दुसरा समोर येतो, मनुष्य त्याला वाईट म्हणतो. मला असं वाटतं, कलाकार लहान असो मोठा असो, कोणी श्रीमंत असो कोणी गरीब असो, पण त्याच्याकडे बघितल्याचा दृष्टीभाव एक ठेवा, भगवान परमात्मा जवळ करेल. विठाला विठाला विठाला. माणूस पुण्य करीत नाही. एखाद्याला म्हणा तुम्ही सहज, चला कीर्तनाला जायचंय, तो म्हणतो आलो असतो, पण माझा वडापावचा गाडा आहे. काही ना काहीतरी तुम्हाला अडचण आली, पण मी म्हणतो 1 तास का होय ना, ये नाहीच परमार्थ कर ना थोडासा. थोडा परमार्थ केला तर मोती महाराज पदरात मोती टाकतील आणि जीवन सार्थकी लागेल. विडाला विडाला. माणसाचं जीवन तसं नाही. मनुष्य असा आहे माऊली, हे चांदना बदला, सूरज ना बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया बदमाश इंसान. तारा नाही बदलला, चंद्र नाही बदलला, आसमान नाही बदलला, मग बदलला कोण? बदमाश हा शब्द महत्वाचा. माणूस बेईमान झाला. एखाद्या माणसाचं चांगलं होत असेल तर त्याचं वाटोळ जर कुणी केलं असेल तर याच माणसाने केलं. विठाला विठाला. ज्ञानोबाऱ्याला त्रास देण्याकरता हीच माणसं होती, तुकोबाऱ्याला त्रास देण्याकरता हीच माणसं होती. आणि आज तुकोबाऱ्या गेल्यानंतर तुकोबाऱ्याच्या एका एका अभंगावर कोट्टीनं बंगले बांधले, तेव्हा हीच माणसं आहेत. आणि ज्ञानोबाऱ्याला त्यावेळेस खायला काहीच नव्हतं. आज तुम्ही तुपानं हात धुताय, तेव्हा हीच माणसं होती. विठाला विठाला. ज्ञानोबाराय
समाधीस्थ बसतायत. निवृत्तीनाथ महाराज जवळ येत आहेत. निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे. त्या निवृत्तीनाथ महाराज देव म्हणतात, दादा का रडताय तुम्ही? निवृत्तीनाथ म्हणताय, देवा हे तुम्हाला माहित नाही. ज्ञानोबा काय माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. आमचे मायबाप निघून गेले तेव्हा दुःख आम्हाला झालं नाही, पण आज विश्वाची माऊली निघून जाते आम्हाला दुःख. एक ओवीचा तुकडा आहे असा. माऊली स्वर आठवेल ना आठवेल नाही सांगता येत. ओवी अशी आहे, स्वतंत्र ओवी आहे. म्हणजे हे काय गाथ्यात नाही ना, माऊलीची ओवी नाही, काहीच नाही. फक्त एक दिवस मी सहज बसलो आणि बसल्या बसल्या थोडंसं चिंतन केलं म्हणून तुकडा पुढं लांबवला गेला. बाकी याच्या पलीकडे काही नाही. हे पुत्र मरे पित्याधी, का शिष्य मागतो समाधी. सांगा पांडुरंगा राया, काय करू यासी. दादा काय करू? अरे गुरुच्या आधी शिष्यानं जाणं शोभत नाही, पण पहिला शिष्य जातो आणि नंतर गुरु आहे. विठला विठाला जसा तुमचा प्रसंग होईल त्या प्रसंगानुरूपच निघलं पाहिजे. नाही तर गडी गेला इकडं माझं झालं तिकडं, कामाचं नाही. विडाला विडाला
इथपर्यंत तो आपण ज्ञानोबाराय समाधिस्थ आहेत. खूप मोठा महात्मा, एवढा मोठा महात्मा तो. पण त्या महात्म्याला विचारावं, निवृत्तीनाथदादांनी म्हणावं, माऊली तुम्हाला काय देऊ? माऊली म्हणतात काही नको, बस मला आराम द्या. एक तर माझे जे उरले पायी कपड त्याच्यावर मला काय मला मोठ्याचा अंत करणे मोठं. शून्यवान महात्मा आजही समाधीमध्ये बसलेत, आजही चिंतन चालू. आपल्याला चिंतन करायचं म्हणून आपण चिंतन करू शकत नाही. ज्ञानोबाराय सांगतायत, ज्ञानदेव घेतले दान बाबा. समाधी पैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाळछंदो बाबा बाळछंदो. ज्ञानोबाराय समाधी. चला पुण्यवान सांगत होतो, इथं पुण्य कमावं लागतं. 4 मुक्ती आहेत. मग 4 मुक्ती असताना सुद्धा एवढी तप कशा करता करायचं? पुण्य कशा करता कमवायचं? काय गरज आहे कमवायची? का? नाथबाबांनी उदाहरण सांगितलं. नाथबाबा म्हणतायत, कीर्तनासाठी 4 मुक्ती, कलियुगी उत्तम मध्यम भक्ती, या लागी इंद्रादी देव सांडूनी पंक्ती, जन्म इच्छिती कलियुगी. याचा अर्थ कलियुगात काहीतरी आहे. विठला विठला. माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. 108 चरणाचा अभंग आहे काका. पांडुरंगा करू प्रथम मन. त्यातलं ध्रुपद आहे 11वं चरण. हे वाट गोमटे वैकुंठाशी जाता. वैकुंठाला जायचं तर हा एकच मंत्र आहे, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. चला, पुण्यवान महात्मा आहे, तुला पुण्य कमावं लागतं. 4 मुक्ती सांगितल्यात. नाथबाबाने सांगितलं काहीच करू नका. तुमच्याच्यानं काही होऊ शकत नाही, खडतर तपश्चर्या तुम्ही करू शकत नाही. फक्त एक काम करा, कीर्तनामध्ये या आणि रामकृष्ण हरी म्हणा. या 4ही मुक्ती तुम्हाला आपोआप मिळतील. स्वर्गातले देव खाली येतात ना, मार्ग वर्ण करताना म्हणतायत, स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावे जन्म आम्हा. याचं कारणच आहे, नारायण नामे हो जीव.
मृत्यू लोकामध्ये. का? भजन इथंच करता येतं, दुसरीकडे भजन नाही. नामदेवराचं प्रमाण आहे माऊली. विठाला 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 वैकुंठ म्हणजे काय? अरे पंढरपूर हेच वैकुंठ आहे. नामदेवाचं सिद्ध प्रमाण आहे. गाथा सुरुवातीला ज्यावेळेस प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनामध्ये तुकडा टाकलेला आहे, तर आठवत नाही तुझं मला. म्हणजे चारही मुक्ती भगवंताचं चिंतन केल्याने इथं आपल्याला मिळतात, बाकीचं काही गरज नाही. म्हणून पहिले जुने वारकरी आहेत ते वारकरी सहज म्हणायचे, जास्त काही करू नका. मग 1000 अभंग पाठ केल्यापेक्षा एकच पाठ करा, पण तो जीवनात असा उतरवा की जशाला तसाच निघाला पाहिजे बाहेर. लयची गरज नाही. मग एखादा महिला आमच्याच्यानं काहीच होत नाही. आमचा वारकरी आहे स्वतंत्र एक, तात्याच्या दिंडीत असतो तो सदा वारकरी, त्याच्या एकच अभंग पाठ आहे, तुकाराम तुकाराम बस. पण खरंच तुकाराम म्हणजे तुकारामच आहे आताचा सध्या. विठाला विठाला त्या त्र्यंबकेश्वरला सप्ताह झाला माझा, त्यावेळेस त्यांनी 2 लाख रुपयाचं तूप दिले. साधा वारकरी काहीच नाही त्यात, फक्त एवढ्या मोठ्या माळी येतात. मी नुसतं पाहिलं की बरं आहे का, मला म्हणायला देऊ का. मला असं वाटायचं नेमकं काय देऊ का म्हणते बा. पण आपण जवळ जाऊन कधी विचारलंच नाही, कारण तो महात्मा त्या महात्म्याच्यातून दिले. आणि नेमकी आमची गाडी कुठं व्हायची? रिंगणात. रिंगणात ते मला बहादूर आल्या पहिले हुडकायचे नेमका इटोबा कुठे. कारण मी आपल्या कारण माझी तब्येत अशी लहान आणि त्यांची बी तशीच, त्याच्यामुळं उड्या मारायची मजा यायची ना मला. माझी मी आता नाचायचा, पण नाचून नाचून मी किती नाचणार आहे, त्यांना ती सवय झालेली आहे. पण गोड माणूस, अगदी साधा असा सिंपल माणूस, पण त्या माणसाने 2 लाख रुपये दिले. मला विशेष वाटलं एवढ्या मोठ्या एवढा छोटा माणूस याने एवढे पैसे जमा केले असतील कुठून. तात्या म्हणजे इकडे यावं, 2 शब्द बोलू द्या थोडं तुमच्याबद्दल. नको 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 म्हणते, काय गरज नाही, हे पैसे तुम्ही. मी म्हणतो असे जर आज महात्मे काही जर असतील तर या महात्म्याचा उपयोग आपल्याला होईल का, जेणेकरून आपल्याला बाकीचं नाही काही करता येईल, पण त्यांच्याकडे बघून आपल्याला जीवन तरी जगता येईल. जास्त पैशाचाही परमार्थ करू शकतो, संसारही करू शकतो काका. आणि कोरोनाच्या काळात कमी पैशातही संसार करू शकतो. आज आमची परिस्थिती अशी आहे माऊली, आपण गाडा कशामुळे टाकला? त्याच्यामुळे टाकला. तर काही गरज नव्हती आपल्याला गाड्या टाकायची. एकेकाळी आपल्याला 20,000 रुपये महिन्याला पुरत नव्हते का? एक कीर्तन केले की एवढं मिळायचं, त्याच्यामुळे टेन्शन नव्हतं. म्हणजे त्याच्यात ती 20,000 पुरत नव्हती. पण कोरोनानं अशी कृपा केली माऊली की मी मागचे 3 महिने, मागच्या वर्षीचे 3.5 महिने बालाजी महाराज मी फक्त 3,500तच काढले. फक्त 3,500. पोरांना सांगितलं तुम्ही का बाकीचं मागितलं की तुम्हाला मारच अजिबात नाही महाराज. फक्त साखर पत्तीच, फक्त पोराचे आम्ही पेत होतो. याच्या कोरोनाहून एवढे कोरोनाचे उपकार आपल्यावर समजावं. अरे 20,000 कुठं आणि 3,500 तुम्ही 3.5 महिने जगू शकता. याच्यापेक्षा कोरोनाची कृपा कुठली आहे? विठाला विठाला विठाला. मी विषय काय मानत होतो, 4 मुक्ती मिळतात मग दुसरं काहीच करायची गरज नाही. फक्त कीर्तनात येऊन बसायचं नाही. तपाची गरज नाही, पुण्याची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही. काय? कारण कलियुगात ह्या गोष्टी आपल्याच्यानं होत नाहीत. म्हणून इथं येऊन बसा. कीर्तनासाठी 4 मुक्ती निवृत्तीनाथ महाराज सांगतात.